वळूया पुढल्या बातमीकडे। महापालिका निवडणुकीकरता भाजपनं उमेदवारी आणि रणनीतीचा एक नवा पॅटर्न हा तयार केलाय। अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी वाटपापासून निवडणूक रणनीती निश्चित करण्यात स्थानिक पातळीवर भाजपात काहीशी मनमानी झाल्याचं लक्षात आलंय। याकरता भाजपनं आगामी महापालिका निवडणुकांकरता नवा पॅटर्नच तयार केल्याचं दिसतंय। पाहूया। निवडणुकीसाठी भाजपाची नवी रणनीती, महापालिकांच्या उमेदवारीसाठी राबवणार नवा पॅटर्न, अ दर्जाच्या जागांवर पक्ष निष्ठावंतांना संधी देणार, चिन्ह केंद्रित प्रचाराला प्राधान्य, व्यक्ती केंद्रित प्रचार न करण्याच्या सूचना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपाला कोणताही फटका बसू नये यासाठी पक्षाने नवा पॅटर्न आणला आहे। सध्याच्या राजकारणाचा विचार करून मित्र पक्षांना सोबतच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या मतांचा अभ्यास करून उमेदवारी देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। याच संदर्भात केंद्रीय स्तरावरील नेत्यांची एक कुमक राज्यात दाखल होता, आता 0% आणला। म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात, आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे। का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत। माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील। हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही, आमचे डोळे फुटलेत। खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे, मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती, आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा, ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे। उघड इथे फसवणूक आहे, आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही। तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या। अरे 21% करणार का? पहिला प्रश्न। कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि नाही 21च करी, आता ते 30 बनलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय, पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय। दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही, अरे सरसकट लूट चालली आहे, सरसकट, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत। हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल, लिहून ठेवा, 3,000वर येईल, आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय। म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब? एक सांगा हो, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा। वस्तुस्थिती तर लक्षात घ्या। तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय, माझ्याकडे कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना, मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये। मला अजिबात, माझा स्वभाव आहे, तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो, काल याने प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या, भावना समजल्या पाहिजेत। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला, मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही
सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनचे जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमारतीद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सीसीआय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय, सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष. 1 मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्या पेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे, लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5,328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3,000, 3,500, 4,000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा. जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरे नाही म्हणून खोटे बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल तर बारदाना अभावी खरेदी केंद्र का बंद आहेत? एक SOP ठरलेली आहे, एकतर खरेदी केंद्र नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का? आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याअभावी जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.